दीपक दादा किनी नक्कीच नक्कीच डीजे मास्टर आमचे साई सांठी एकदा आवाज द्या प्लीज. चला आशिष तुमचा वाढदिवस आहे नक्कीच आम्ही केक कटिंग. हॅलो दीपक दादा केणी या, दीपक दादा केणी या, लवकर या. तुमच्या शुभ हस्ते कॅश प्राइज देणार सिद्धूला आम्ही, रुद्रा माळी आणि त्याच्यानंतर रोहित पाटील. दादा या लवकर या ना. नक्कीच बलराम नक्कीच या एक या चला या. तुम्हाला कॉमेडी बॉक्स मध्ये नक्कीच आमचे निर्दोष दादा केनी, कमलाकर शेठ पाटील, विलास दादा करत, जयवंत दादा करत यांच्या माध्यमातून नक्कीच या. चला हॅपी बर्थडे आपण करूया सर्वप्रथम. चला आशिष या आपण आलेत ना. यस थँक्यू. लवकर केक कापा. मॅचला देखील आपल्याला सुरुवात करायची आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. आजच्या रात्रीतील अंतिम लढाई आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं वलवली आणि विरोधात भातान संघ. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट या मॅच साठी. आणि निर्दोष शेठ केनी खऱ्या आता तुमचं देखील स्वागत. तुम्ही खेळाडूंना प्रोत्साहन दिला आणि आम्हाला 500 रुपये कॅश प्राइज तुमचं देखील स्वागत करू. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच आपण जाऊया साई पाटील यांच्या दिशेने जाऊया. यस जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊ. टॉस जिंकलाय तो टीम वलवलीनं आणि प्रथमतः ते करतात बॅटिंग. नक्कीच मॅच आनंद घेतात आमचे कमलाकर शेठ पाटील. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय का दिला. यस नेक्स्ट मॅच नंतर देऊया आपण. जाऊया ऑनलाईन मॅचच्या दिशेनं. जबरदस्त क्रिकेटर आकाश काथारा यांचे खऱ्या अर्थानं भांजे आहेत आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई एकविरा तुम्हाला उदंड आयुष्य देवो. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या चाहत्यांकडनं वलवली गावाकडनं आमच्या नेवाळीपाडा देवाली म्हटलं यू हॅपी. बार बार ये दिन आए, बार बार ये दिन गाए, तुम जियो हजारों साल हे मेरी हे. नक्कीच शुभेच्छा देऊया आपण आशिषला वाढदिवसाच्या आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. थँक्यू साईराजे. मॅच महत्वाची आहे. अंतिम लढाई मैदानाच्या आतमध्ये ऋषी चौधरी आणि फलंदाज विशाल छिंद्रणकर. सलामीला आपण मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर पाहतोय आणि गोलंदाजीचा क्रम चालू करत असताना आपण जयेश भोईरला पाहतोय. दोन तुल्यबळ संघ, दोन नामांकित संघ आणि त्या दोन संघांचा खेळ सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळेल. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच ह्या अगोदरच्या मॅच मध्ये दमखम आपण पाहिला होता. बॅटिंग मध्ये 26 धावा कुठून काढल्या होत्या. विशाल छिंद्रणकर विथ द बॅट 2 चौकार 2 षटकार 2 विकेट देखील प्राप्त केलं. यस पंच मॅच ऑन करायची आहे. चालेल समजलं. पंचाच्या भावना देखील पोहोचल्या. जाऊया मॅचच्या दिशेनं कारण की मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन सज्ज झाला जयेश भोईर. पहिला चेंडू सुरेख डिलिव्हर केलाय. पंचाचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पहिल्या बॉल वरती फलंदाज ऋषिकेश चौधरी. विशाल छिंद्रणकर बॅक टू द डगआउट. विशालला मात्र परतावं लागतं. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का. मागच्या मॅच मध्ये दमदार खेळ ज्या खेळाडूनं केला होता ह्या मॅच मध्ये मात्र तो फेल झालाय असं म्हणावं लागेल. शून्यावरती रॉयल डक वरती तो आता माघारी परतलाय. पहिल्याच बॉलवरती क्लीन प्लम करत असताना आपण जयेश भोईरला पाहिलं आणि पहिल्या बॉलवरती हा पहिला धक्का. पहिले यश आपल्या टीमसाठी खेचून आणत असताना जयेश भोईरला आपण पाहतोय. श्रीदत्त क्रिकेट संघ भाताण आणि त्यांच्या विरोधात हिमांशू इंटरप्राइजेस गावदेवी वलवली संघ आपण पाहतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता विशाल छिंद्रणकर. त्याला पण नंतर निश्चित
इनिंग संपल्यानंतर देऊया. 4 षटकांची ही देखील मॅच आहे. 2 तुल्यबल ताकदवर संघ MIDC विभागातील इन्फॉर्म संघ आपण पाहतोय तो गावदेवी वलवली संघ आज हिमांशू इंटरप्राइजेस या नावानं या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि त्यांच्या विरोधात श्री दत्त क्रिकेट संघ भातान दमखम त्यांनी देखील दाखवला. 2 मॅचेसचा जर विचार केला तर बॅटिंगमध्ये ताकद त्यांची आपण पाहिली आणि आता गोलंदाजीमध्ये भेदकता दाखवत असताना आपण जयेश भोईरला पाहतोय. चांगला चेंडू सॉफ्ट हँड प्लेसमेंट ऑन सेटला चेंडू टर्न करण्यात आला. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. चांगलं क्रिकेट शांतता आपल्याला पाहायला मिळते कारण की आता ठीक घड्याळामध्ये 1चा अवधी झालाय. जे लेट नाईट आता ही क्रिकेट स्पर्धा चालली आहे. ह्या अगोदर जर आपण विचार केला कालच्या आणि त्या रात्रीच्या त्या आदल्या रात्रीचा तर जवळजवळ 12च्या सुमारास आपल्या मॅचेस कव्हर झाल्या होत्या. आज थोडासा विलंब झाला, काही हरकत नाही आहे, परंतु इथे देखील क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल. फटका लाजवाब आहे. अगदी बॉल पॅडवरती होता तिथनं फ्लिक ऑफ दी रिस्ट बॉलला पाठवले ती सीमारेषा पार. दर्जेदार षटकार क्लास दाखवला मैदानाच्या आतमध्ये. सुयोगला आपण पाहतोय आणि साथीनं फलंदाज ऋषिकेश चौधरी मॅन इन फॉर्म. काय क्लास त्यानं दाखवला. दर्जा आहे बॅटिंगचा आणि तो दर्जा सेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम षटकार. नेत्रदीपक हा षटकार होता. काही फटके असतात जे अगदी मोहक वाटतात, त्यापैकी हा काहीसा फ्लिक ऑफ दी रिस्टचा फटका आपण ऋषी चौधरीचा पाहिला. इथे देखील चांगला फटका आहे आणि अलॉंग द कार्पेट हा चेंडू देखील जाईल. सीमारेषा पार मिळतील धावा 4 आणि या 4च्या मदतीने धावफलक 11. 4 चेंडूंचा खेळ संपला. 11 धावा धावपळकरती. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर 2 चेंडू 2 लाजवाब आपल्याला फटके पाहायला मिळाले. एक षटकार आपण लाजवाब पाहिला, त्यानंतर ड्राईव्ह पाहतोय ऑफ ड्राईव्हचा फटका. इथे देखील चांगला चेंडू स्क्वेअर कट. अप्रतिम फटक्यांची अगदी नियुक्ती देखील खूप सुरेख आहे. प्रत्येक बॉलवरती दर्जेदार फटका सध्याच्या घडीला ऋषी दाखवत असताना फॉर्म त्याच्या सोबत आपण पाहतोय आणि त्याचा क्लास सातत्यानं प्रत्येक फटक्यावरती प्रदर्शित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील दमखम आपण ऋषिकेशचा पाहिला होता आणि ह्या मॅचमध्ये देखील साथीदार बाद झाला. आता जबाबदारी स्वतःनं खांद्यावरती उचलली आहे आणि ती लिलिया पार करत असताना चौकार आलाय आणि धावसंख्या धावपळकावरती 15 धावा. षटकातील अंतिम बॉल बॅकफुटला गेले. क्रीजच्या कोण्यामध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट चेंडूला अडवण्यात येईल. धाव कंप्लीट होणार नाहीये कारण की पाहिलं क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करतायत तोपर्यंत धाव घेणं धोकादायक ठरू शकलं असतं. त्या अनुषंगानं मात्र इथे स्वतःला थांबवलं. डॉट बॉल आला. एका षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद 15 अशी सुरुवात बॅटिंगमध्ये टीम वलवलीकडनं. चला फारशी टीम मीटिंग करू नका, वेळ देखील बराचसा झालाय. वेगानं हा सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. प्रत्येक दिवसाचा विचार केला तर सुपर 8 साठी आपण संघ क्वालिफाय करत होतो, परंतु आज एकच संघ पुढे सरकेल आणि तो थेट सुपर 4 मध्ये दाखल होईल. पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव आणि त्वाकळण संघ पुढे सरकला होता. त्यानंतर गावदेवी पिसारवे आणि गावदेवी तुर्बे असे 2 संघ आणि कालच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर काल आपण पाहिलं ओवा कॅम्प आणि KPC इनामपुरी असे 2 संघ पुढे दाखल झालेत. आज देखील 2 संघ, परंतु आता सुपर 8 ची मॅच चालू आहे आणि इथं जो जिंकेल तो थेट बक्षिसाचा मानकरी होईल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रवीण भुई रिव्हर एंडकडनं गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू सुरेख हाताळलाय. डॉट बॉल न सुरुवात आपण पाहू शकाल. पुढे पुढे सर्कल पुढे आहे. अंपायरने सांगितलं होतं. यस, थोडस पंचांना विचारलाय त्यामुळे आपण काय बोलू शकत नाहीये. यस, प्रवीण भोईर सज्ज झालाय. रिव्हर एंडकडनं राईट मोर द विकेटनं फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागलाय.
सुयोग म्हात्रे जो स्ट्रायकिंग एडवरती होता, फक्त एक धावसंख्येचं योगदान देऊ शकला आणि तो माघारी परतलाय. धक्का दुसरा बॅटिंग टीम वलवलीला. पंधरा धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. सुरुवात दमखम पाहिला आपण ऋषिकेश चौधरी ज्यानं 4 चेंडूत 14 धावसंख्येचं योगदान दिलंय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील बर्थडे बॉय दाखल होत असताना आपण पाहू शकाल. नुकतंच बर्थडे सेलिब्रेशन झालंय, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये विथ द बॅट त्याला सेलिब्रेशन नक्कीच करावं लागेल. जर संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर त्यांना मात्र चांगलं योगदान द्यावं लागेल. आशिष पाटील दाखल होताना आपण पाहू शकाल. प्रवीण भोईर 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, एकही धाव खर्च केली नाही आणि एक मौल्यवान विकेट त्यानं टिपलाय. सुरेख सुरुवात गोलंदाजीमध्ये. फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल डीप मध्ये. मिड विकेट तैनात आहे, मिळेल ते फक्त सिंगल. सिंगलला महत्वाची गोष्ट म्हणजे की स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडला मॅन इन फॉर्म ऋषिकेश चौधरी आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल 14चं महत्वपूर्ण योगदान त्यानं दिलंय. 4 षटकांची मॅच आहे. किमान 4 षटकामध्ये 50चा आकडा बानाशी बालगला असेल तो हिमांशू एंटरप्राइजेस घावदेवी वलवली ह्या टीमनं. सध्याच्या घडीला फॉर्मात चालला हा संघ. 2024-25 हंगाम गाजवतोय आणि त्यांच्या विरोधात तितका ताकदवर संघ पाहायला मिळतोय. फटका हा देखील चांगला आहे. चेंडू निघून चाललाय तो लॉंगलेग रिजनच्या दिशेनं, परंतु 3-3 क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करत होते. चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता एका बाजूने रणनीती बनवली जाईल की जास्तीत जास्त चेंडू ऋषीच्या वाट्याला यावा, या हेतून रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय राजेश केणी यांचं देखील शुभ आगमन. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आकाश केणी देखील आलेत, त्यांना देखील विनंती या आपण. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. पंचांकडे कटाक्ष टाकला होता, परंतु पंच दर्शवतायत की एक्झॅक्टली जी रिटर्न क्रीज आहे तिच्या जवळून हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. डॉट चेंडू आपण पाहू शकाल. चांगलं षटक आतापर्यंत गोलंदाजीमध्ये धार आपल्याला प्रवीण भोईरची पाहायला मिळाली. राईट अप ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. समोर गवसलाय यष्टी, अगदी क्लीन बोल्ड केलंय आणि मोठा धक्का तो टीम वलवलीला, कारण की ऋषिकेश चौधरी बॅक टू द डगआउट. काय गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये 15 खर्च झाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये वापसी गरजेची होती, कमबॅक गरजेचा होता आणि तो कमबॅक प्रवीण भोईरनं दिला. आणि या मॅच मध्ये मात्र परतून येत असताना श्री दत्त क्रिकेट संघ भातान आपल्याला पाहायला मिळतोय. चला पाण्याची मांग करण्यात येत आहे, तर पाणी घेऊन आपण जा. बरेचसे कटआउट्स आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतात, ज्या सर्वांचं योगदान आहे. जय गणेश सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत पेठाली ग्रामस्थांच्या वतीने एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. आजची 4थी रात्र. उद्या ह्या स्पर्धेचा सांगता समारोप आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेत असताना 2 बंधुराज आणि त्याच्या साथीनं स्वर्गीय महादेव काका 11 विकास स्पोर्ट्स आणि लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ, तसेच शिवांश 11 फ्रेंड्स फॉरेवर, दिनेश दादा मित्रमंडळ परिवार आणि ग्रामस्थ मंडळ पेठाली यांच्या संयुक्त विद्यमानानं एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. जयदास दादा केणी यांचं देखील शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. 18 धावा धावपळकावरती. काय वापसी प्रवीण भोईरनं मिळवून दिली ह्या षटकामध्ये. पहिल्या षटकात 15 धावा खर्च झाल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल स्पेल प्रवीण भोईरचा आपण पाहिला आणि त्यानं धावा खर्च केल्या त्या फक्त 3 आणि गडी त्यानं बाद 2 केले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रत्नदीप चौधरी आता दाखल झालाय. ॲज अ ऑलराऊंडर नेहमीच भूमिका बजावत असताना रत्नदीपला आपण पाहतोय. चांगला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 अलंकार भोईरचा वापर करण्यात आलाय. सुरुवात चांगली केली आहे अलंकार भोईरनं देखील. ह्या मॅच मध्ये आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये
पूर्णतः खेळ राहिला होता तो टीम वलवलीच्या बाजूनं, परंतु त्यानंतर कंबर कसली आहे गोलंदाजांनी फलंदाजांना रोखण्यासाठी आणि त्यांच्याकडनं अचूक लेंथ आणि अचूक टप्पा अचूक लाईन देखील पाहायला मिळतंय. फटका लाजवाब आहे, स्टँड अँड डिलिव्हर ताकद दाखवली, या बॉलला फेकून दिलंय ते वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. बिग हिट षटकार. काय लाजवाब षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये रत्नदीप चौधरी आणि त्याच्या साथीनं फलंदाजी करत असताना आशिष पाटीलला आपण पाहतोय. आशिष पाटीलच्या बॅटमधनं हा ब्रँडेड षटकार आपण पाहिला. आज त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं गिफ्ट मी म्हणेन संघानं त्याला द्यायला हवं, परंतु आता तो संघाला रिटर्न गिफ्ट देत असताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकार तर ठोकलाय. षटकारच्या साह्यानं जे स्थगित स्कोर होतं ते आता पुढे सरकतंय. 24 या आकड्यावरती आता धावसंख्या फ्लाय होत असताना 3 गडी आतापर्यंत बाद झालेत बॅटिंग करत असताना. फर्स्ट सेक्शन आपण पाहतोय. इथे देखील वन्स अगेन त्याच दिशेला त्याच प्रकारचा तितक्याच लांबीचा 2 इन अ रो सलगता दुसरा षटकार फलंदाज आशिष पाटीलच्या बॅटमधनं. हा बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मागच्या षटकामध्ये धावा कमी आल्यात, त्याची भरपाई तिसऱ्या षटकामध्ये करायची आहे आणि त्या अनुषंगाने आता बॅटिंग करत असताना सलगचे हे 2 षटकार आणि जी थांबलेली धावसंख्या त्या धावसंख्येला वेग आता प्रदान केलाय आणि धावा पोहोचतायत आता 3 दशकात 30 या आकड्यावरती. अलंकार भोईर पहिला डॉट आला आणि त्यानंतर सलगचे 2 तडाखेबंद षटकार आशिष पाटीलच्या बॅटमधनं. हे क्रिकेट आहे. इथे वार पलटवार सातत्यानं होत असतात. अप अँड डाऊन्सनं भरलेलं हे क्रिकेट. कधी मॅच विपक्ष टीमच्या बाजूनं तर कधी आपल्या संघाच्या बाजूनं हे चित्र नेहमीच पाहतो. तिसऱ्या बॉलवरती देखील प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 3 इन अ रो सलगचा तिसरा षटकार आणि काय वाढदिवसाच्या दिवशी खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटील लाजवाब केली. आजचा दिवस अगदी त्याच्या आठवणीत राहील. एकतर वाढदिवस हा खास दिवस असतो आणि त्या खास दिवशी खास कामगिरी करत असताना आशिष पाटीलला आपण पाहतोय. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार. पहिला बॉल बीट झाला, त्यानंतर पदल आली ते सातत्यानं त्याचं पाहायला मिळतंय. अगदी समोर तो येतोय आणि त्यानंतर फुटवर्कचा वापर करत असताना त्यानं सलग 3 षटकार अगदी वाईडिश लॉंगॉनच्या रिजनमध्ये दाखवलेत. व्ही झोनमध्ये व्ही सेपमध्ये फटके खेळलं त्यासाठी ताकद लागते आणि ती ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आशिष पाटील 5 चेंडू 19 धावा. फटका हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आता पुढे सरकलाय. सागर होते परंतु झेल प्राप्त करू शकले नाहीत. झेल झाला ड्रॉप आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. मिळतील धावा 4. आजचा खास दिवस, त्या दिवसाला आणखीन खास करण्याचा प्रयत्न आशिष पाटील. 3 षटकारानंतर चौकार. धावसंख्येचा वेग आता कायम राखलाय. धावा धावपळकावरती 40. षटक तिसरं मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच आहे. मनाशी जे टार्गेट बाळगलंय आता त्या दिशेनं वाटचाल पाहायला मिळते. कारण की 4 षटकामध्ये प्रत्येक संघ जेव्हा सुरुवातीला बॅटिंग करतो तेव्हा त्यांना अपेक्षा असते की 4 षटकामध्ये किमान 50-55 धावा आपल्या व्हायला हव्यात आणि त्या अनुषंगाने आता बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला ऋषी चौधरी बरसला आणि आता त्यानंतर आशिष पाटीलची बॅट तळपत असताना या रात्रीच्या अंधारामध्ये प्रकाश झोतात. अगदी चमकदार कामगिरी आशिष पाटील करत असताना. फटका हा देखील चांगला आहे. बिहाइंड द विकेट क्षेत्ररक्षक आहेत परंतु झेल कठीण होता. 1च धाव प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीनं 41-41 वरती संघ आफ्टर 3 ओव्हर. 3 विकेट देखील बाद झालेत. 41 फॉर 3 अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना हिमांशू एंटरप्राइजेस यस जो जिंकेल तो मालिकावीरचा जर विचार केला तर एका विकेटसाठी 5 पॉइंट हे आपण गाह्य पकडणार आहोत. एका रनसाठी 1 ही सूचना आपण पहिल्या रात्री देखील दिली होती आणि सेमीफायनल पर्यंतच रन्स ह्या पकडल्या जातील याची दक्षता प्रत्येक टीमनं घ्यायची आहे. मेगा फायनलच्या ज्या रन्स आहेत त्या मालिकावीरच्या रेसमध्ये पकडल्या जाणार नाहीत. या स्लाय लॉट्सला देखील ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु पुन्हा त्या गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून काही जे खेळाडू आहेत त्यांच्यापर्यंत जर ही गोष्ट पोहोचली नसेल तर त्यांच्यासाठी हे वक्तव्य निश्चित होतं. 7 चेंडू 24 वरती आशिष पाटील साथ देण्यासाठी
रत्नदीप चौधरी मैदानाच्या आतमध्ये, परंतु अजूनही त्याच्या वाट्याला एकही चेंडू आला नाही. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आता संदेश भोईरला आपण पाहू शकाल. सँडी 89 हा त्याचा जर्सी क्रमांक. कामगिरी कशी असेल पाहावं लागेल. कमबॅक गरजेचा आहे टीमला. 41 धावा 3 षटकांच्या सांगतेनंतर. षटक क्रमांक 4 अंतिम षटक. मध्ये आता संदेश आलाय. पहिला चेंडू त्यानं देखील चांगला हाताळलाय. मागच्या षटकामध्ये देखील चांगला. आतापर्यंत जर आपण विचार केला तर प्रत्येक गोलंदाजानं पहिला चेंडू सुरेख हाताळलाय. सुरुवातीला आपण विचार केला जयेश भोईरनं विकेट प्राप्त केला होता, त्यानंतर प्रवीणला पाहिलं, अलंकारला पाहिलं आणि संदेश तिघांनी डॉटनं सुरुवात केली आहे. इथे देखील चांगला चेंडू यष्ट्यांच्या अगदी नजीक, यष्ट्यांच्या जवळ राहून यष्टीरक्षण करत असताना चांगलं यष्टीरक्षण. यष्ट्यांच्या मागून सूत्र हलवली जात आहेत. संदेश भोईर कमबॅक वापसी करून देत असताना आपल्या टीमला त्याला माहित आहे जर मॅच जिंकायची असेल तर कमी धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी वलवली टीमला थांबवावं लागेल आणि त्या अनुषंगानं आता त्याची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग ऑर्डर टीम भातांचं देखील जबरदस्त आहे. मॅच हाय व्होल्टेज होईल ह्यात शंकाच नाही. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे. बनेल दर्शक त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना बिग हिट, सीमापार षटकार. षटकार पाहायला मिळतो आशिष पाटील कडनं. आशिष पाटील आक्रमक झाला आणि त्याच्या बॅटमधील हा 4था षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर सलग 3 आले होते, त्यानंतर 2 चेंडू डॉट देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. या षटकात एक चौकार देखील त्यानं ठोकलाय. कामगिरी भारगस्त पाहतोय. लाईन पाहावी लागली. यस, इट इज अ वाईट आउटसाइड द ऑफ स्टंप आणि पंच दंडित करतायत. सध्या तरी आता पंचांना देखील एक्सरसाइज करण्याची संधी प्राप्त झाली. थोडीशी थंडी आता आपण पाहू शकाल अनुभवायला मिळते. शांतता आहे आणि या शांततेमध्ये अगदी ही लाजवाब बॅटिंग आपण पाहिली. परंतु एका बाजूने गोलंदाज देखील सांगतोय की माझ्यामध्ये देखील गुणवत्ता आहे, माझ्यामध्ये टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट तो या ठिकाणी सिद्ध करतोय. 4 बॉल झालेत, 7 धावा त्यानं खर्च केल्यात. एकमात्र षटकार त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्याखेरीज त्यानं देखील चांगले बॉल हाताळलेत. इथे पुन्हा एकदा चपराक लावली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. तो सीमारेषा पार. इट इज अ मॅक्सिमम षटकार. बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आक्रमकता आणि फक्त आक्रमकताच. खाईन तर तुपाशी अशी काही कामगिरी आशिष पाटीलची. कारण की सिंगल डबलची भाषा तो बोलत नाही. फक्त षटकार नाही तर चौकार आणि तर डॉट. सिंगल डबल नकोय. आर्या पार की लढाई ज्याला आपण म्हणतो तशी लढाई आता लढत असताना 12 बॉल 36 योगदान सध्याच्या घडीला आशिष पाटील कडनं. 54 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू टार्गेट सेट बॉल हवेमध्ये आहे. उंच तर भरपूर गेलाय. लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून. उंचच उंच ह्यूज हिट षटकार. शेवट गोड केलाय. अंतिम षटकामध्ये भरपूर धावसंख्येची लयलूट झाली. तब्बल आता 60 धावा 13 बॉल 42 महत्वपूर्ण योगदान. मॅरेथॉन इनिंग आशिष पाटीलची. आज खास दिवस आणि त्या दिवसाला आणखीन खास करत असताना बड्डे बॉय मैदानाच्या आतमध्ये 13 बॉल मध्ये 42 एक मॅरेथॉन इनिंग साकारून पुन्हा एकदा वापसी त्याची आपल्याला पाहायला मिळते. डाव पहिला संपलाय. तब्बल 60 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्या. लक्ष आता असेल येणाऱ्या 4 षटकामध्ये 61 धावसंख्येचं. दोन ताकदवर संघ. जरी धावा धावपळकावरती 60 बनल्या असल्या. यस, लाईनअप ही गोष्ट माझ्या देखील नजरेस आली होती. ह्या काही शिस्तीच्या गोष्टी आहेत ज्या कॅमेरामध्ये देखील आपण जेव्हा आकाश काथारा आणि विनोदजी चौधरी यांच्याकडनं बड्डे बॉय आशिष पाटीलसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा आहे. मॅच नंतर ते आपण कॅश प्राइज देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच देखील मागचे शेष आहे ती देखील आपण देणार आहोत. अगदी एक संगतीनं ज्याप्रमाणे आपण मुंग्यांची लाईन पाहतो ना, त्यांच्यामध्ये जी युनिटी असते ना, तशी काहीशी युनिटी आता दाखवण्याचा प्रयत्न निश्चित भातान संघ करेल. भातान संघामध्ये देखील बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं 80चा पडला ह्या संघानं पार केला होता. दमखम बॅटिंगमध्ये सातत्यानं
हा संघ दाखवतोय. इथे आता त्यांना 4 षटकामध्ये 61चा पल्ला विजयासाठी पूर्ण करायचा आहे. पूर्ण कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीनवरती. ज्या ज्या मान्यवरांनी ह्या स्पर्धेसाठी सरळ हाताने मदत केली आहे, ह्या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान आहे, मग ते आर्थिक स्वरूपात असेल किंवा काही मदत असेल लागणारी ह्या स्पर्धेसाठी, कारण की क्रीडांगण सजवण्यासाठी ते बनवण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिलंय. त्या सर्वांचं आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं, आमच्या ह्या दोन्ही बंधूंच्या वतीनं खूप खूप मी आभार व्यक्त करतोय. कारण की एखादी स्पर्धा जेव्हा आपण भरवता ती यशस्वी करण्यासाठी केवळ एकट्याचं काम नाही आहे, त्यासाठी सहकार्य हे गरजेचं असतं. आणि ते पूर्णतः सहकार्य आपण पाहतो पेटाली ग्रामस्थांचं लाभलंय. पूर्ण त्यांचे ग्रुप्स आहेत, पूर्ण जे संघ आहेत जे क्रिकेट खेळत आहेत, त्या सर्वांचं योगदान आणि त्या योगदानानं एक महत्त्वपूर्ण स्पर्धा, एक दैदिप्यमान अशी स्पर्धा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. मॅक्सवेल कॅमेरामॅनची भूमिका. या अगोदर गुणसंख्या लेखन श्रेयस करत होता, आता तो कॅमेरामॅनची भूमिका देखील पूर्ण करतोय. केक खाताना व्हिडिओ बनवतो का? यस, व्हायरल झाली आहे त्याची व्हिडिओ. उद्याला क्लिप येईल सर्वत्र आणि तो प्रसिद्ध होईल. आली पण का? जाऊया मॅचच्या दिशेनं. 24 चेंडू 61 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान पेलायचं आहे. आव्हान जरी मोठं असलं तरी समोर ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे ते पाहता मॅच रंगेल ह्यात शंकाच नाही आहे. सागर ज्याने या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक झळकावलंय तो मैदानात दाखल झालाय आणि त्याच्या साथीनं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बाहुबली म्हणून ज्या खेळाडूची ख्याती आहे तो प्रवीण भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. दोघांवरती भरपूर नजर असेल, कारण की जर हे लक्ष पार करायचं असेल तर इथनं फ्लाइंग स्टार्ट P1 मध्ये गरजेचं आहे. 24 चेंडू प्रति षटकाचा विचार केला तर 15.25च्या सरासरीनं विजयासाठी धावा बनवायच्या आहेत आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. मान्यवर अजूनही रात्र जवळजवळ आपण पाहतोय 1 वाजून देखील गेलाय तरी देखील आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये आमचे मुख्य आयोजक पाहायला मिळतात. आमचे बबन शेट केनी असतील, कैलास दादांना पाहतोय आपण, आमचे दीपकजी केनी यांना देखील आपण पाहतोय. बराचसा वेळ झालाय तरी देखील ते मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमना. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज ऋषिकेश चौधरी. 24 चेंडू 61 धावा रोखायच्या आहेत तर एका बाजूनं विजयासाठी त्या धावा बनवायच्या आहेत त्या श्रीदत्त क्रिकेट संघाला. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण मागच्या मॅचमध्ये दमखम पहिल्या षटकात 25 एकवटल्या होत्या. या मॅचमध्ये देखील पलटवार तशाच प्रकारे करावा लागेल, परंतु समोर आव्हान आता वेगळा आहे. समोर दुसरा संघ आहे आणि आता त्यांचा अव्वल दर्जाचा गोलंदाज ऋषिकेश चौधरी गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू राईट मोर द विकेटनं चांगला आहे असं म्हणता येणार नाहीये, कारण की लाईन लेखिकच्या बाहेर आहे. आमचं समालोचन कक्ष नक्कीच जर आपण पाहिलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट आहे. स्क्रीन नक्कीच आम्हाला फॉर्च्यून इव्हेंट प्रदान केली आहे. त्या अंतर्गत बॉल कशा पद्धतीने रिलीज होतो, कोणत्या दिशेला निघतो, या गोष्टी सांगणं आम्हाला देखील सोयीच्या जमतात. चांगली संकल्पना फॉर्च्यून इव्हेंटची. इथे अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, परंतु काय बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळाला. ताकद आपल्याला प्रवीणची पाहायला मिळते आणि या ताकदीनं सातत्यानं तो फलंदाजी करत असतोय. चौकार पाहायला मिळतो आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावर प्रत्युत्तर देण्यात येईल ह्यात शंकाच नाही आहे. कारण की लक्ष जितकं मोठं, फाईट तितकी मोठी करावी लागते आणि तितका मोठा संघर्ष आता टीम भातांच्या माध्यमातून जरूर केला जाईल. 5 धावा धावपळकावरती 61 धावसंख्येचं लक्ष 24 बॉलमध्ये पेलायचं आहे आणि त्यासाठी ओपनिंग पेअर या दोघांमध्ये क्षमता आहे. शेवटपर्यंत जर दोघांनी खेळ केला तर निर्विवाद ते सामना जिंकू शकत या दोघांमध्ये आहे. मिडॉनला चेंडू आलाय, 1 धाव कंप्लीट झाली आहे. थोडंसं फंबल झालं, अन्यथा रनआउटचे चान्स क्रिएट होऊ शकली असती, परंतु तसं घडलं नाही. या सिंगलला देखील प्राधान्य द्यावं लागेल. संयम हा देखील राखावा लागतो. क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार येत नाही आणि त्या कारणास्तव कधी कधी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबलचा देखील वापर करावा लागतो. पॉकेट साईड डायनामाइट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फटका चांगला आहे, मिडॉनच्या डोक्यावरून बॉलला काढलंय सीमारेषेच्या दिशेनं, परंतु फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. दोनच क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आहेत, परंतु ते देखील समोरच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतात.
एक क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑन मध्ये पाहतोय, तर एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. ही फील्ड सेटअप सागरसाठी होती आणि प्रवीणसाठी फील्ड सेटअपचा विचार केला तर जो क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑफला होता त्याला काऊ कॉर्नरमध्ये. इथे मात्र काय शॉट, ज्या प्रकारचा फटका ऋषी चौधरीने दाखवला होता त्या फटक्याला तोडीस तोड फटका आता प्रवीण भोईरच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, अगदी हेलिकॉप्टर उडवला होता. लाजवाब फटका, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका. ज्या प्रकारे ऋषी चौधरीने, फक्त ऋषी चौधरीचा फटका थोडासा फाईन होता, हा फटका समोरच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतोय. ताकद आहे, ताकदवर खेळाडू आहे आणि नेहमीच या खेळाडूची टेनिस बॉल क्रिकेट विश्वात चर्चा का केली जाते याचं प्रत्युत्तर आपण पाहू शकाल. बाहुबली म्हणून त्याची ख्याती आहे. रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये उंच गेलाय, फटका पासलाय. इथे मात्र काय घडलंय, ही कॅच होती की मॅच याचा विचार मात्र करावा लागेल. हातातनं चेंडू जवळजवळ 2 फूट उंच उडाला. सेकंड चान्स होती परंतु ती चान्स देखील त्याला साधता आली नाही आणि आता जीवनदान प्रवीण भोईरला प्राप्त झालाय. पुन्हा संधी होती, ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळतो. स्वतःवरती नाराज आहे, त्याला देखील माहित आहे हा झेल किती महत्वाचा होता, कारण की पकडा कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण आहे. आता कॅच सोडली आहे, त्याचा परिणाम टीम हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवलीला नक्कीच भोगावा लागेल. नेक्स्ट बॉल ऋषीचा, इथे देखील फटका समोरच्या दिशेला चांगला होता. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला चेंडूपर्यंत येतील तोपर्यंत एक धाव आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन विसावते ते 15 वरती. टिट फॉर टॅट, जसंच तसं प्रत्युत्तर. इक्वेशन जर आपण पाहिलं ना तर ज्या प्रकारे फलंदाजी टीम वलवलीनं केली होती त्यांनी देखील सुरुवात 15 या धावांनाच केली होती पहिल्या षटकात आणि तशीच सुरुवात तोडीस तोड आता टिट फॉर टॅट हे प्रत्युत्तर दिलंय ते टीम भारतानं. येणारच समीकरण, येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 46 धावसंख्येची. जो वेग कायम करायचा आहे पहिल्या षटकात तर तो त्यांनी राखलाय, परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये देखील ह्याच वेगानं विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या टीम भारताला. झेल तर ड्रॉप झालाय परंतु त्या जीवनदानाचा कितपत फायदा प्रवीण घेईल हे पाहावं लागेल. मॅच दोघांसाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की दोन्ही संघ एक स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले होते. उतरल्यानंतर तिरका कटाक्ष त्यांचा ट्रॉफीकडे होता. किमान 4 ट्रॉफ्या आहेत, त्यातनं एक ट्रॉफी आपल्याला आपल्या गावामध्ये घेऊन जायचं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांचा परिश्रम, त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की इथनं जो जिंकेल तो ट्रॉफीचा मानकरी होईल आणि इथनं जो परास्त होईल त्याला रिकाम्या हातानं या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल. 18 चेंडू 46 धावसंख्येची आवश्यकता. मॅच रंगली. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक. मनीष पाटीलचं हे षटक, पहिला चेंडू डॉट आलाय. अगदी नेट टू नेट लढाई चालू आहे. ज्या प्रकारे आपण टीम भारताकडनं गोलंदाजी पाहिली होती तिथे देखील पहिल्या षटकात 15 आल्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलनं झाली होती. इथे देखील तशीच सुरुवात, म्हणजे मॅच रंगेल. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे शेवटची मॅच ही रंगतदार होते आणि आज देखील तसंच चित्र आपण पाहतोय. ही मॅच देखील चुरशीची आणि रंगतदार होईल. काल देखील चित्तथरारक मॅचेस आपण अनुभवली. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आता चुकी होणार नाहीये. इथे मात्र आता फलंदाज झाला बाद. फर्स्ट विकेट डाऊन. परतावं लागेल सागर भोईरला. रत्नदीप चौधरीनं हा झेल पकडलाय आणि या झेल नखेल सागरचा संपलाय. नवीन फलंदाज जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना लेफ्ट हँडर, दर्जेदार फलंदाज आहे. अभय केनीला आपण पाहू शकाल मॅचचा आनंद घेत आहेत. कॅमेरामॅन आता सध्याच्या घडीला प्रतीक जोडले गेले आहेत. शांतता आपण पाहतोय परंतु तरी देखील मैदानाच्या चौफेर आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतात. दोन्ही संघाचे चाहते आहेत, त्यांना देखील माहित आहे इथनं ही मॅच आपल्यासाठी महत्वाची आहे. नजर रोखली आहे ती खेळपट्टीच्या दिशेनं, कारण की मॅच क्रुशल मोमेंटला वर्गमित्र यस क्लासमेट आहेत आणि त्यांच्या दिशेनं आता रुख करत असताना या क्या बात आहे. इथे फटका लाजवाब आहे. पंचांचा इशारा, षटकार स्टँड अँड डिलिव्हर. अगदी खडे ज्याला आपण म्हणतो ना तशा प्रकारचा षटकार जयेश भोईरकडनं पाहायला मिळाला. डाव्या हाताचे फलंदाज नेहमीच आक्रमक ठरतात आणि ती आक्रमकता सद्यस्थितीला स्क्रीनच्या वरतून
दमदार षटकार आगाज केला जयेश भोईरनं. या 6च्या मदतीनं धावफलक 21-21 वरती समीकरण उरलंय. ते येणारे 15 चेंडू आणि गरज आहे ती 40 धावसंख्येची. चेंडूंपेक्षा धावा जरूर जास्त हव्यात, परंतु ज्या प्रकारची बॅटिंग आहे आणि ज्या प्रकारे सुरुवात झाली आहे ते पाहता सामन्यामध्ये हार मानायला भातान संघ देखील तयार नाही आहे. 15 चेंडू आणि 40ची गरज. नेक्स्ट बॉल इथे व्हाईट बॉल, अतिरिक्त बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दडपण गोलंदाजावरती देखील असेल. मनीषला आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. विकेट हॅट्रिक साठी जयदास केणी यांच्याकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक खरं तर कठीण गोष्ट आहे, फार कमी वेळ आपल्याला पाहायला मिळतंय. हा कारनामा इथे फटका लाजवाब आहे, गॅप मध्ये तर आहे, परंतु लांबी एका टप्प्यावरती हा चेंडू सीमारेषा पार गेला. पंचांचा चौकारचा इशारा आपण पाहतोय. 10 का दम मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईरचा. हा बॅटिंग समोरच्या दिशेनं खेळत असताना अगदी सेफ होल्ड केला जातोय. क्रीजच्या कोण्यामध्ये येतात, डीप मध्ये येऊन फटकेबाजी करण्याचा प्रयत्न. सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं फलंदाज हा प्रयत्न करतात. याचं कारण की गोलंदाज अगदी खोलात लेन ठेवतात, तेव्हा ह्या गोष्टीचा वापर हा सर्रास करावा लागतो. अन्यथा जर आपण जागेवरनं मुकेश शेलटकर याच्यासाठी प्रत्येक झेलसाठी राजू केणी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. सिनियर क्रिकेटर आहेत मुकेश शेलटकर. कॅच पकडा आणि पैसा कमवा. आज आमचे समालोचक मित्र देखील मालामाल झाले. आमचे डीजे मास्टर देखील, त्यांना देखील पारितोषिक आलंय. आणि ह्या गोष्टी रजनी क्रिकेटमध्ये फार पाहायला मिळतात. खरं तर रजनी क्रिकेट स्पर्धा ही ह्याच्यासाठी आहे. बरीचशी पारितोषिकं लावली जातात, बरीचशी पारितोषिकं ही कमावली देखील जातात. इथे अगदी उसळता हा चेंडू आपण पाहिला. 1 फॉर दी ओव्हर. ही वॉर्निंग मनीष पाटीलसाठी, कारण की सीमित क्रिकेटमध्ये, शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये गोलंदाजसाठी ही वॉर्निंग नेहमीच आपण पाहतोय, कारण की गोलंदाजाला फक्त एक चेंडू अशा प्रकारचा बाउन्स चेंडू हाताळण्याची संधी ही दिली जाते आणि त्या संधीचा वापर मनीष पाटीलनं केला. येणारे 13 चेंडू आणि गरज आहे ती 35 धावसंख्येची. चांगला चेंडू, फटका देखील सुरेख आहे. क्रिकेटचं तंत्रमंत्र या फटक्यामध्ये दाखवलं. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. चपलाई, हरणाचा वेग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना प्रवीण भोईर आणि साथीनं जयेश भोईरला आपण पाहतोय. फटका चांगला होता समोरच्या दिशेला. लेफ्ट हँडर जेव्हा जेव्हा ऑफसाईडला फटके दाखवतात ना, ते अगदी प्रेक्षणीय आपल्याला पाहायला मिळतात. कारण की लेफ्ट हँडर इनसाइड आउट असेल, कव्हर ड्राईव्ह असेल, स्क्वेअर कट असेल, हे फटके खूपच नेत्रदीपक फटके दाखवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण मिस्टर IPL सुरेश रैनाला पाहतो, जो इनसाइड आउटचा क्लास नेहमीच दाखवायचा. समीकरणाचा जर विचार केला तर 12 मध्ये 28 बांधल्यात आणि 12 मध्ये 33 धावसंख्येची विजयासाठी आवश्यकता आहे. ते पाठलाग करत असताना श्रीदत्त क्रिकेट संघ भातानला. मॅच रंगलिया. मॅच अजूनही संपली नाही, कारण की मैदानाच्या आतमध्ये 2 महत्वपूर्ण फलंदाज आहेत. जोपर्यंत प्रवीण भोईर मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील त्या भातान टीमच्या. पण तो एका बाजूने जर आपण विचार केला तर गोलंदाजी हा उजवा हातखंड आहे तो टीम वलवलीचा. नेहमीच गोलंदाजीमध्ये दमदार कामगिरी ह्या वलवली टीमची आपण पाहिली आहे. हॅट्रिक षटकारासाठी देखील 3000 रुपये जयदास केणी यांच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक म्हणजे 2 हॅट्रिक, जे दोन्ही टीम्सला सुवर्ण संधी जयदासजी केणी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती रफ्तार का सौदागर रत्नदीप चौधरी आता आपल्याला पाहायला मिळेल. आज मात्र रणनीतीमध्ये थोडंसं परिवर्तन. एरवी आपण रत्नदीपला स्ट्राईक गोलंदाज म्हणून पाहायचो. आज 3ऱ्या षटकाची महत्वाची भूमिका त्याच्या खांद्यावरती. इंजरीला तो थोडा फेस करतोय आणि स्पेस कदाचित आता आपल्याला पाहावा लागेल किती वेगानं तो चेंडू डिलिव्हर करताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू. जरी खेळाडू इंजर असला तरी देखील मॅचमध्ये जेव्हा उतरतो ना, तेव्हा विजय एकमेव लक्ष त्याच्या डोळ्यासमोर असतो. तेव्हा आपल्याला होणाऱ्या वेदना, आपल्या होणाऱ्या इजा ह्या मात्र बाजूला ठेवून
तो गावासाठी आणि आपल्या संघासाठी खेळत असतो आणि आता तोच प्रयत्न रत्नदीप चौधरीचा देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याला धावा रोखायच्या आहेत आणि 4 षटकांच्या मॅचमध्ये आपण नेहमी म्हणतो टर्निंग पॉईंटचं षटक हे 3रं असतं आणि ते महत्त्वाचं षटक हाताळत असताना आपण रत्नदीपला पाहू शकाल. पहिल्या बॉलवर येणारं इक्वेशन, येणारे 11 चेंडू आणि गरज आहे ती 32 धावसंख्येची. प्रत्येक चेंडू अगणिक सामन्याचं समीकरण बदलताना आपण पाहतोय. आता समीकरण थोडंसं कठीण झालंय, परंतु 2 महत्वपूर्ण फलंदाज मैदानात आहेत, तोपर्यंत आशा जिवंत असतील त्या भातान संघाच्या. इथे एज लागली आहे, फलंदाज बाद होऊ शकला असता परंतु ते मान्य नव्हतं. रनआउटची देखील रनआउटचा देखील प्रयत्न केला परंतु तो देखील सफल झालाय असं म्हणता येणार नाही. डिसिजन रेफर करण्यात आलाय. 3ऱ्या पंचांची आता मागणी केली आहे ती रनआउटसाठी. डिसिजन पेंडिंग आमचे आयोजन करतात त्या ठिकाणी आता पाहतायत पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुरक्षित पोहोचलाय की नाही. या एका क्षणाला असं वाटलं होतं झेल टिपलाय परंतु स्वतःचा बॅलन्स सांभाळत असताना झेल हातातनं निसटला. डायरेक्ट हिट तर केलं होतं. टीव्ही स्क्रीनवरती आता दूध का दूध पाणी का पाणी फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी कार्यरत आहे. या स्क्रीन पिक्चर आपण पाहू शकाल, आपण पाहू शकतो. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला देखील ह्या गोष्टी दाखवल्या जातात. ही क्लॅरिटी आणि क्वालिटी नेहमीच फॉर्च्यून इव्हेंटनं जपली आहे, त्यांचा मी नेहमी कौतुक करतो. कमी कालावधीमध्ये मात्र या गोष्टी सातत्यानं त्यांनी अचीव केल्यात. फलंदाज सेफ आहे, नोट आउट. म्हणजे या धावा एकवटल्यात त्या 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. या 2च्या मदतीनं आता स्कोर 31 वर, गरज 10 मध्ये आता 30 धावसंख्येची. निम्मा पल्ला पार केलाय त्यासाठी 14 चेंडू लागलेत परंतु अजून निम्मा पल्ला पार करण्यासाठी चेंडू शेष आहेत ते 10 मध्ये 30 धावा. प्रति चेंडू मागे 3 धावसंख्येचं समीकरण विजयासाठी. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर, व्हाईट बॉल पंतांकडनं खून आली. अतिरिक्त 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 1-1 धाव महत्वाची आहे. 1-1 धावेनं विजयाच्या समीप येण्याचा प्रयत्न, परंतु ती 1-1 धाव आता रोखावी लागेल जर विजय ह्या मॅच मध्ये कंप्लीट करायचा असेल हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवलीला. तर 1-1 धावेसाठी त्यांना देखील बचाव करावा लागेल आणि त्यांना देखील संघर्ष करावा लागेल. मेहनत दोन्ही टीमची चालू आहे. दोन्ही बाजूंना कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल प्रहार तर केलाय, आडव्या बॅटनं चेंडूला खेचून मारलाय. काऊ कॉर्नर रिजनला फक्त मिळेल ती सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. बचेंगे तो और भी लढेंगे. माहित आहे सिंगल डबलनं हे लक्ष पूर्ण होणार नाही. त्यासाठी आता आपल्याला मोठे फटके हे खेचावेच लागतील. हा प्रयत्न आता प्रवीण भुईरला करावा लागेल. 9 चेंडू आणि गरज आहे ती आता 28 धावसंख्येची. 28 रिक्वायर्ड रिमेनिंग 9 डिलिव्हरीज. 28 9 बॉल मध्ये. हे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील. ह्या 3 चेंडू मध्ये किमान 2 मोठे हिट गरजेचे आहेत. श्वान पथक देखील आपण पाहतोय कॅमेरामॅनच्या माध्यमातून नक्कीच ते कैद केले जात आहे. प्रवीण भुईर स्ट्रायकिंग एंडला. 9 चेंडू 28चं समीकरण. रात्रीचं असं हे वातावरण, शांतता आपल्याला पाहायला मिळतंय. काय भन्नाट वेग होता. ही गोलंदाजी नेहमीच आपण पाहतोय आणि आज देखील परिचय दिलाय. इंजरी फेस करतोय परंतु गावासाठी लढायचं आहे, मॅच जिंकायची आहे आणि त्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये कसरत करत असताना रत्नदीप चौधरीला आपण पाहतोय. काय त्याचा गोलंदाजी ऍक्शन, रिदमिक त्याची दौड, त्यानंतर फॉलो थ्रू, रिलीज ऑफ डिलिव्हरी, या सर्व काही गोष्टी त्याची शैली, त्याची गुणवत्ता सांगून जात आहेत. इथे फटका चांगला आहे. बेसी लढाई आपण पाहतोय. 1 तेरी तो 1 मेरी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये. हार मानायला एका बाजूने भातान संघ देखील तयार नाही. तो संघ देखील दमदार आहे. तो देखील इतक्या सहजासहजी हार मानेल तर तो संघ भाताने कुठला. आणि मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकला प्रवीण भोईरनं. या 6च्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ते आता 39 या आकड्यावरती. आता 7 चेंडू 22 धावा. अतिशय महत्वाचा हा चेंडू. 7 बॉल 22 धावा. हा जर डॉट आला तर शेवटच्या 6 मध्ये 22 कठीण जातील, परंतु ह्या बॉलवरती षटकार आला तर थोडंसं प्रेशर, थोडंसं दडपण टीम हिमांशू एंटरप्राइजेस वलवलीवरती देखील पाहायला मिळेल. महत्वाचा बॉल. 7-22 चे समीकरण. प्रवीण आहे, फटका खेचून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्यासाठी
एक धाव कंप्लीट केली, एक धाव कंप्लीट केली. एका धावेनं स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवताना आपण प्रवीणला पाहतोय. आता समीकरण शेवटचे चेंडू 6 आणि गरज आहे ती 21 धावसंख्येची. खरं तर लढाई कट टू कट चालू आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना टीम वलवलीनं देखील 19 धावा उभारल्या होत्या आणि आता विजयासाठी टीम भातांना 6 बॉलमध्ये 21 उभारायच्या आहेत. खरं तर ह्या स्पर्धेमध्ये जे स्वप्न ज्या प्रकारचं क्रिकेट आमच्या आयोजकांना पाहायचं होतं त्या प्रकारचं क्रिकेट दररोज पाहायला मिळतंय. दररोज जर आपण मॅचेसचा विचार केला तर अगदी अंगावरती क्षारा येणारा एकतरी सामना आपण पाहतोय. चित्तथरारक मॅच काल अनुभवली, परवाच्या दिवशी देखील तशीच मॅच आपण पाहिली आणि आज देखील तसाच सामना सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. काल देखील पेंदर आणि त्यांच्या विरोधात शिवकर लढाई झाली शेवट बॉलपर्यंत. त्याच्या आदल्या दिवशी टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी आणि गावदेवी तुर्बे त्यांच्यामध्ये देखील अंतिम बॉलपर्यंत लढाई रंगली आणि ही मॅच देखील तशीच आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 21ची गरज. अंतिम षटक गोलंदाजीसाठी सुयोग म्हात्रे पहिला चेंडू लॉप केलाय, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तर मिसफील्ड झाली. चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. मिळतील धावा 4. संघर्षाचा शंखनाद, फक्त संघर्ष आणि फक्त संघर्ष. मैदानाच्या आतमध्ये श्रीदत्त क्रिकेट संघ भातांकडनं एका बाजूनं लढतोय, किल्ला लढवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण प्रवीण भोईरला पाहतोय. 5 चेंडू आणि 17चं समीकरण. 5-17चा हा खतरा कुणाला लागेल पाहावं लागेल. दोघांना आपल्या डोळ्यासमोर फक्त ट्रॉफी दिसते. गावामध्ये एकतरी ट्रॉफी घेऊन जायचं आहे हे स्वप्न बघून हे 2 संघ इथवर आले होते, परंतु स्वप्न कोणाचं सत्यात उतरेल हे पाहावं लागेल. 5 चेंडू आणि गरज आहे ती 17 धावसंख्येची. चला सामना रिदमनं आपण चालू ठेवायचा आहे. चर्चा चालू आहे कारण की चर्चा यस फेअर डिलिव्हरी चेक करण्यात आलं होतं, परंतु आयोजनकर्त्यांच्या वतीनं सूचित करण्यात आलंय. डेप्थ होणारा हा चेंडू आपण पाहिला आणि हा व्हॅलिड बॉल त्यावरती चौकार आपण पाहिलाय. 17 धावा 5 बॉलमध्ये. इथे देखील फटका तर खेचण्याचा प्रयत्न, ताकद प्रत्येक बॉलवरती लावली जाते. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि दुसरी धाव या ठिकाणी बेल्स पडलेच नाही. नशिबाची साथ, नशिबाची साथ. कारण की ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील आपण पाहिलंय बऱ्याचदा. कधी कधी स्टंपला चेंडू लागतोय, परंतु बेल्स असल्यानंतर बेल्स जर पडले नाहीत तर तो फलंदाज सेफ मानला जातो आणि आता देखील तसंच घडलंय. नशिबाचा कौल आता प्रवीण भोईरच्या बाजूने तर आलाय, परंतु आता गुणवत्ता आणि क्षमता पुन्हा त्याला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल. 4 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावसंख्येची. 2 षटकार तर 12वेच लागतील, परंतु सोबत आणखीन दुसऱ्या 3 म्हणजे 15 धावा 4 बॉलमध्ये. चांगला चेंडू, चांगला चेंडू. धाव घ्यायची की नाही यासाठी तू चालू होतं. यस नो वेट असा कॉल दिला जात होता, परंतु धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली नाही. 3 चेंडू आणि 15चं समीकरण. 500च्या स्ट्राईक रेटनं विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. मॅच संपली नाही या, कारण की अशीच मॅच होती. 2-12चं समीकरण होतं. 1 षटकार ठोकला होता, परंतु त्यानंतर अंतिम बॉलवरती तुर्बे संघानं विजय प्रस्थापित केला. इथे देखील तसंच घडायला हवं. काही प्रेक्षक जे मॅच एन्जॉय करतात त्यांना माहित आहे मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जायला हवी. इथे फटका तर चांगला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, परंतु क्षेत्ररक्षक येईल. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 व्हॅलिड बॉलनं हा सामना जिंकू शकतो वलवली संघ, परंतु एखादा खराब चेंडू आला तर ह्या मॅच मध्ये वापसी भातान संघाची देखील राहू शकते. 48 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. झुंज जरूर दिली, परंतु अजूनही जर आपण विचार केला तर समीकरण 2 चेंडू 13चं उरलेलं पाहायला मिळतंय. पाण्याची मांग केली जाते. आमचे मॅक्सवेल काय काय करतील हे सांगता येत नाही. गुणसंख्या लेखन केलं, कॅमेरामॅनची भूमिका केली, आता पाणी घेऊन ड्रिंक्स मॅन देखील ते केक देखील खाल्लं त्यांनी. बऱ्याचशा भूमिका पूर्ण केल्या. ऑलराऊंड यस ऑलराऊंडर आहेत. अष्टपैलू जसा खेळाडू आपण पाहतो तसा अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. दोन चेंडू आणि गरज आहे 13 धावसंख्येची.
स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 2 व्हॅलिड बॉलनं सामना जिंकू शकतो वलवली संघ, परंतु क्रिकेट आहे, कधीही काही घडू शकतो. कधी कधी 1 बॉल 9ची गरज असताना देखील चमत्कार घडून मॅच जिंकता येते, परंतु तसा चमत्कार इथे पाहायला मिळेल का? क्रिकेट विश्व आहे. क्रिकेट विश्वामध्ये 1 ओव्हर 43 धावा देखील बनल्यात. ऑन पेपर आपण म्हणतो की 6 बॉल 36च बनवू शकतात, परंतु कधी कधी एखादा 9 वरती षटकार देखील येतो. आपण मॅक्सवेल हसतोय, ते लेट नाईट, परंतु त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल आपल्याला पाहायला मिळतंय. ही स्माइल गरजेचे आहे. इथे देखील एज लागली, हातातनं बॉल निसटला, धाव घेण्याचा प्रयत्न तर चालू आहे, परंतु एका धावेने काही बिघडणार नाही हे वलवली टीमला माहित आहे. त्या अनुषंगाने त्यानं रनआउट करण्याचा देखील प्रयत्न केला नाही. मॅचमध्ये पूर्णतः आता शिक्कामोर्तब पाहायला मिळतोय. विजयाचा अगदी मी म्हणेन विजयश्री जवळजवळ नक्कीच खेचून आणली आहे ती टीम वलवलीने. अप्रतिम परफॉर्मन्स, ट्रिमेंडस बॉलिंग. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजचा भार सोपवला होता सुयोगच्या खांद्यावरती. सुयोग म्हात्रेला आपण पाहतोय. सुयोग म्हात्रेनं भवितव्य उज्ज्वल केलं असं म्हणावं लागेल. चला शेवटचा बॉल आहे, 1 व्हॅलिड बॉल आणि आता सामना जिंकू शकता. फील्ड प्लेसमेंट चेंज करण्याचा प्रयत्न सुयोग करतोय, परंतु 1 बॉलमध्ये 12 रोखायचे आहेत. समोरच्या संघासाठी हे लक्ष कठीण आहे. भातान संघ ज्या संघाला आज सामना कंप्लीट करायचा होता, परंतु त्यांना हा सामना गमावावा लागतो. उद्याच्या दिवसामध्ये त्यांना दुसऱ्या ठिकाणी नाईट रजनीमध्ये खेळायचं आहे. त्या कारणास्तव आज हा सुपर 8चा सामना कंप्लीट केला आणि सुपर 8मध्ये मॅच जिंकली आहे ती हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवलीनं आणि थेट धडक मारली आहे ती सुपर 4मध्ये आणि आता ट्रॉफीचा हा मानकरी झाला ह्यात शंकाच नाही आहे. मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आशिष पाटील बड्डे बॉय, ज्यांना दमखम दाखवला. धावा कुठून काढल्या 13 बॉलमध्ये 42 आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिमांशू विशाल चिंद्रणकर. यस, या अगोदर जी मॅच झाली होती त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी विशाल चिंद्रणकर आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आशिष आणि त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय.